नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा समाजाची सहनशीलता संपत आली आहे। आरक्षणाबाबत पुन्हा चालढकल झाली तर सरकारला परिणाम भोगावे लागतील। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी मराठा आरक्षण देण्याची मागणी करत सरकारला केलं सावध। पिस्तुलातून गोळीबार, मेहुणा जखमी। माजी सैनिकानं जुना राग काढला की चुकून घडलं याची चर्चा। पन्हाळा तालुक्यातील नावली इथला प्रकार। बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या वाठार गावच्या गायरान जमिनीबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक ठरली वादळी। खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव मानेंवर ग्रामस्थ संतापले। मुंबईतील मराठा आंदोलकांचे पोटाचे हाल थांबवण्यासाठी कोल्हापूरकर एकवटले। कोरडा खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या आज मुंबईला पाठवल्या। आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ जागतिक रँकिंगमध्ये नाव कमावेल। आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश गोयल यांचा विद्यापीठाच्या स्थापना दिन कार्यक्रमात विश्वास। सी.ए. मिलिंद काळे यांचा डॉक्टर डी.वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवून मराठा समाजाच्या आंदोलक मुंबईतील आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत। त्यामुळे शासनानं आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि समाजाला न्याय द्यावा अशी मागणी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। त्यांनी महायुती सरकारला निवडणूक काळातील आश्वासनांची आठवण करून देत आरक्षण द्यावंच लागेल, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील याची ही जाणीव खासदार शाहू महाराज छत्रपतींनी करून दिली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले। या पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज छत्रपतींनी प्रसिद्धी पत्रक काढून सरकारनं मराठा समाजाची सहनशीलता संपण्याआधी आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। मराठा समाज निवडणूक काळात दूर जाईल या भीतीनं महायुतीनं प्रचार सभांमधून मराठा समाजाला कायद्याच्या निकषावर टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं। आता महायुती सत्तेवर असून त्यांना आरक्षण द्यावंच लागेल, ठोस निर्णय घेण्याची वेळ असताना महायुतीचे नेते या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सरकार जबाबदारी टाळत असेल तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय। आरक्षणाचा निर्णय घेताना महाविकास आघाडीसह सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यावं, पंतप्रधान मोदींचंही मार्गदर्शन घ्यावं, तसंच घटना दुरुस्ती करावी लागली तर ती करावी अशी मागणी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी केली आहे। यंदाच्या गणेश चतुर्थीला शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीनं कोल्हापूर शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी तसंच शांतता क्षेत्रामधील 30 ठिकाणी ध्वनीमापन केलं। यामध्ये राजारामपुरीतील पहिली गल्ली ते 13वी गल्ली आणि समांतर रस्त्यांवरील आवाजाची पातळी तपासण्यात आली। यामध्ये रात्रीच्या वेळी ध्वनी प्रदूषण नियम 2000च्या मानकांपेक्षा ही पातळी जास्त दिसून आली आहे। पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्काराची शिदोरी देणारं डी.वाय. पाटील विद्यापीठ येत्या काही वर्षात जागतिक रँकिंगमध्ये नाव कमवेल असा विश्वास आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के गोयल यांनी व्यक्त केलं। डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 20व्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते।
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या 20व्या स्थापना दिवसानिमित्त आज विद्यापीठ प्रांगणात लेफ्टनंट जनरल भूपेश के गोयल यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. त्यानंतर हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार सभागृहात स्थापना दिनाच्या निमित्तानं मुख्य कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष CA मिलिंद काळे यांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल भूपेश के गोयल यांनी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी शिक्षणाचं अमूल्य योगदान असल्याचं सांगितलं. विद्यार्थी हीच देशाची शक्ती असून शिक्षक, नवतंत्रज्ञान आणि संशोधन त्याचबरोबर संस्कार या माध्यमातून युवा पिढीला कर्तृत्वशील बनवल्यास देश महासत्ता होईल हे जाणून DY पाटील विद्यापीठ उत्तम प्रकारे काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मानवी मूल्य आणि नैतिकता या माध्यमातून प्रगती शक्य आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्काराची शिदोरी देणारं DY पाटील विद्यापीठ येत्या काही वर्षात जागतिक रँकिंगमध्ये नाव कमावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांनी DY पाटील विद्यापीठ त्याचबरोबर DY पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम DY पाटील ग्रुप करत असल्याचं सांगितलं. DY पाटील ग्रुपच्या यशामध्ये स्टाफचा सिंहाचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष CA मिलिंद काळे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करताना विशेष आनंद झाल्याचं सांगितलं. DY पाटील विद्यापीठाला NAC A++ आणि QSI गेज डायमंड मानांकन मिळालंय. भविष्यात जागतिक क्रमवारीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या 2 वर्षात जगातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थान मिळवण्याचं आमचं ध्येय असल्याचं डॉक्टर संजय डी पाटील यांनी सांगितलं. माझी पूर्ण इच्छा आहे की पुढच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये नक्कीच DY पाटील युनिव्हर्सिटी ही मॅक्झिमम वर्ल्ड रँकिंग 500 मध्ये कशी येईल हे नक्की आम्ही पाहणार. तुमच्या सर्वांची जबाबदारी राहणार आहे की ती 500 मध्ये आपल्याला कशी युनिव्हर्सिटी येईल. 14-15 युनिव्हर्सिटीज आज वर्ल्डमध्ये इंडियामध्ये आहेत. त्या दृष्टीने आपण देखील तेवढ्या लेवलला कसं पोहोचता येईल. रिसर्च असेल, फंडिंग असेल, MOU असतील, वेगवेगळ्या संस्थेचे आमचं कोलॅबरेशन बाहेर देखील होत आहे. जेवढं काय चांगलं मुलांना देत आहे, जेवढं अकॅडमिकली चांगलं देत आहे, नक्कीच मी आजपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे देखील ऋतुराज असेल, पृथ्वी असेल, तेजस असेल, या देवशी असेल, ती 4थी पिढी देखील आज एज्युकेशनमध्ये चांगल्या पद्धतीनं लक्ष घालत आहे. कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष CA मिलिंद काळे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना DY पाटील विद्यापीठानं दिलेली कौतुकाची थाप आणखी जबाबदारी वाढवणारी असल्याचं सांगितलं. पाटील कुटुंबानं शिक्षणाचा वटवृक्ष करून न थांबता ठिकठिकाणी शिक्षणाची वनराई तयार केली असून 40 ते 50 वर्षांपूर्वी शिक्षणाची वेगळी गरज होती. ती गरज ओळखून पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा आणली असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी आपल्याला पुरस्कार स्वरूपात पहिल्यांदाच आर्थिक रक्कम मिळाली असून पुरस्काराची 1 लाख रुपयांची रक्कमेत आणखी 1 लाख रुपयांची भर घालत 2 लाख रुपये DY पाटील कृषी विद्यापीठाकडील संशोधनासाठी देत असल्याचं CA काळे यांनी जाहीर केलं. हा जो पुरस्कार आहे, माझा जो विचार आहे, भारताची राष्ट्रीय गरज जी आहे की माझा शेतकरी समृद्ध व्हावा, माझी 140 कोटीतली 60-65% जनता समृद्ध व्हावी, ह्याकरता म्हणून आपण जी ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी जी स्थापन केलेली आहे, त्या ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीच्या कुठल्याही रिसर्च प्रोजेक्टला हा मला सन्मानाचा दिलेला ठेवा आणि त्याच बरोबरीने तेवढाच ठेवा माझ्या कुटुंबियांतर्फे याच्या रिसर्च करता मी आपल्या युनिव्हर्सिटीला देऊ इच्छितो. कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी DY पाटील विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी डॉक्टर DY पाटील आदर्श शिक्षक, सौभाग्यवती शांतादेवी डी पाटील आदर्श सेवक, डॉक्टर DY पाटील विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला DY पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, ॲडवायझर वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉक्टर VV भोसले, माजी कुलगुरू
डॉक्टर बी साबळे, डॉक्टर माणिकराव साळुंखे, डॉक्टर विलासराव साळुंखे, कॉस्मॉस बँकेचे ॲडव्होकेट प्रल्हाद कोकरे आणि संचालक डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डीचे कुलगुरू प्राध्यापक मनीष भल्ला, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अभय जोशी, IQAC डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा, CHRO श्रीलेखा साटम, डॉक्टर अद्वैत राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉक्टर R.B. नेरली, उपअधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लाप्पा, प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे, डॉक्टर अजित पाटील यांच्यासह विविध शैक्षणिक शाखांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, सत्कार मूर्ती आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील नावली इथल्या सेवानिवृत्त सैनिकानं त्याच्यात सख्या बहिणीच्या नवऱ्यावर जुन्या वादातून गोळीबार केल्याचा प्रकार आज घडलाय. कोडोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संशयिताला पिस्तुलासह ताब्यात घेतलंय. जखमीवर कोडोली इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पन्हाळा तालुक्यातील नावली इथले निलेश राजाराम मोहिते हे 4 महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त होऊन घरी परतलेत. निलेश आणि विनोद अशोक पाटील हे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. 10 वर्षांपूर्वी निलेश यांच्या सख्ख्या बहिणीचा विवाह विनोद पाटील यांच्याशी झाला होता. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होता. आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला निलेश आणि विनोद यांच्यात किरकोळ शाब्दिक वाद झाला. यावेळी जुना राग मनात धरून निलेश यांनी त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून मेहुणा विनोदवर 2 राऊंड फायर केले. मांडीवर गोळी लागल्यानं विनोद गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती समजताच कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित निलेश मोहितेसह गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूलही ताब्यात घेतलंय. या गोळीबारात जखमी झालेल्या विनोद पाटील यांच्यावर कोडोलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान हा सर्व प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर धीरज कुमार, अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर. नावली गाव कोडोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथे एक फायरिंगची घटना घडलेली आहे. एक एक्स आर्मी मॅन आहे निलेश मोहिते, तो त्यांची मेहुणाला विनोद पाटीलला फायर करून 2 गोळी मारलेल्या आहे. त्यांची 10 वर्षापासून एक कुटुंबाची भांडण होता. त्या भांडणामध्ये आता आज परत राग आला, त्यांची काहीतरी भांडण झाला. त्यानंतर तो 2 गोळी फायर केलेला आहे. आरोपी ताब्यातमध्ये आहे. जखमी हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आम्ही वेपन पण सीज केलेलं आहे. गोळीबाराच्या प्रकारानं नावली आणि परिसरात खळबळ उडाली असून कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशवासियांना इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध होणार नाही हे स्पष्ट झालंय. देशवासियांना इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्यायसुद्धा उपलब्ध असायला पाहिजे यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायाधीश B.R. गवई आणि के. विनोद चंद्रन यांच्यासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीनं वरिष्ठ वकील सदन फरासत यांनी बाजू मांडली. नीती आयोगानं 2021च्या अहवालाचा हवाला देत याचिकाकर्त्यांनी 20% इथेनॉलयुक्त पेट्रोल 2023 पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनांसाठी उपयुक्त नसल्याचं सांगत इथेनॉल पेट्रोलमुळं वाहनांचं मायलेज 6% कमी होत असल्याचं सांगितलं. याचिकाकर्ता इथेनॉलयुक्त पेट्रोलच्या विरोधात नाही, मात्र त्यांना जुन्या वाहनांसाठी इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय हवाय असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. यावर भारताचे अॅटर्नी जनरल R. व्यंकटरमणी यांनी याचिकाकर्त्यांच्या मागं एक लॉबी काम करत असल्याचा आरोप करत सरकारनं सर्व बाबी लक्षात घेऊन हे धोरण बनवल्याचं सांगितलं. या धोरणाचा फायदा ऊस उत्पादकांना होत असल्याचा युक्तिवादसुद्धा त्यांनी केला. या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. दरवर्षीच्या गणेशोत्सवात एस न्यूज आपल्याला मान्यवरांच्या घरच्या स्त्रींची आरती दाखवतं. आज आपण पाहणार आहोत बिग बॉस फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार उर्फ DP यांच्या घरच्या स्त्रींची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी
फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी लाईट्सचं मोठं स्ट्रक्चर आणि मिरवणुकीच्या आधी होणारी ध्वनी यंत्रणांची ट्रायल चालणार नाही. विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचं आणि वेळेचं पालन न करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिलाय. अलंकार हॉल इथं शहरातील ध्वनी यंत्रणा, लाईट्स, जनरेटर, स्क्रीन व्यावसायिक आणि गणेश मंडळ प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. गणेश आगमन मिरवणुकीवेळी राजारामपुरी परिसरात अनेक मंडळांनी डीजेच्या दणदणाटासह मिरवणुका काढत त्या बराच काळ रेंगाळत ठेवल्या होत्या. हा प्रकार पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं घेतलाय. आता गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्या प्रमुख उपस्थितीत अलंकार हॉलमध्ये ध्वनी यंत्रणा, लाईट्स, जनरेटर, स्क्रीन व्यावसायिक आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी ध्वनी मर्यादेचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन न करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या. सूचनांचं पालन न केल्यास साऊंड सिस्टीम, स्ट्रक्चर जप्तीची कारवाई करण्यात येईल असं यावेळी सुनावण्यात आलं. लाईट स्ट्रक्चरसाठी 12 फूट उंची आणि 10 फूट रुंदीसाठी परवानगी राहील. मिरवणुकीत लेझर स्मोकर वापरता येणार नाहीत अशी सूचना शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी केली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला गालबोट लागेल असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही असं सुनावलं. यावेळी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष टोके, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह मंडप, जनरेटर, लाईट, स्क्रीन, ध्वनी यंत्रणा व्यावसायिक आणि मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. मराठा आंदोलकांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी कोरडा खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या असं साहित्य एकत्र करून पाठवण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा देत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण मुंबईत राज्यभरातून दाखल झालेल्या हजारो मराठा बांधवांचं भगवं वादळ मुंबईतील रस्त्यावर दिसू लागलंय. सकल मराठा समाज बांधवांचा मोठा जनसमुदाय मुंबईत दाखल झाल्यानं सरकार खडबडून जागं झालंय. पण मराठा आरक्षण संदर्भात सरकारकडून अद्याप कोणताही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. राज्य सरकारकडून आंदोलकांना कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधा देखील पुरवल्या जात नाहीत. यामुळे संपूर्ण राज्यभरातील सकल मराठा समाज पेटून उठलाय. मुंबईत दाखल झालेल्या सकल मराठा समाज बांधवांना संपूर्ण राज्यभरातून अन्न, पाणी तसंच अन्य सुविधांची रसद पुरवली जातीये. कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईतील आंदोलकांसाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा बांधवांनी आज आपापल्या परीनं बिस्किटं, कोरडा खाऊ, फळं, रेनकोट, पाण्याच्या बाटल्या असं साहित्य सायक्स एक्सटेन्शन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात संकलित केलं. त्यानंतर एका ट्रकमधून हे साहित्य मुंबईला पाठवण्यात आलं. राज्य सरकार मराठा आंदोलकांसाठी कोणत्याही प्राथमिक सुविधा न देता मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलाय. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलकांसाठी यापुढे देखील अशाच प्रकारे रसद पुरवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. मराठा आरक्षणासाठी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये अमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ मराठ्यांचा झंझावत जणू काही कोट्यावधी मराठी आता मुंबईत पोहोचलेले आहेत. ह्या आंदोलनाचा धसका शासनाने इतका घेतलेला आहे की त्या ठिकाणी अन्न पाणी अगदी प्राथमिक अशा संडाससारखी सोय करून देणं माणुसकीच्या आणि माणुसकीच्या दृष्टीने गरजेचं असतानासुद्धा हे आंदोलन दडपण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सर्व सुविधा बंद केलेल्या आहेत. त्यामुळं मराठे ते खाणार आहेत. जे मराठे अगदी 24 तास घोड्यावर बसून उपाशी राहून जे मिळेल ते खाऊन अगदी मोगलाशी लढाई करून युद्ध जिंकलेले आहेत, असे मराठ्यांनी एक निर्णय केलेला आहे. घेतल्याशिवाय आरक्षण मागं फिरणार नाही. आणि एकंदरीत मराठ्यांचा जो काय तुम्ही आव्हान दिलेलं आहे, मराठ्यांना जो दडपण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळं तमाम महाराष्ट्रातून आत्ता जेवण घेऊन लोक निघालेले आहेत. परंतु आम्ही आपल्या माध्यमातून एवढं जाहीर करतो की शिजवलेला कुठलाही पदार्थ तिकडे नेऊ नका. जे द्यायचं आहे ते कोर्टा माल द्यायचा आहे. आणि आम्ही सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं नुसतं जाहीर केलं, एक दिवसामध्ये हे एक ट्रक नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वस्तू जायला आलेल्या आहेत. आणि मराठ्यांनी ठरवलेलं आहे, जितकं तुम्ही आम्हाला छळाल, जितकं पिडाल, तितका मराठा जसं गवताला भाले फुटतात त्याप्रमाणे मुंबईकडे कूच करणार आहे. आणि आम्ही दिवसागणित रसद पुरवण्याचं काम सातत्यानं चालू ठेवणार आहे. यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील अयोध्या फाउंडेशन आणि आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद यांच्या वतीनं देखील मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी कोरडा खाऊ, पाण्याच्या बाटल्या असं साहित्य पाठवण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन उत्तम पाटील, पांडुरंग पाटील, मकरंद कुलकर्णी, संजय शिंदे, विनायक पाटील, इंद्रनील मोहिते, शिवाजी कारंडे, दीपक कांबळे यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीत घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं शहरातील 52 ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेश मूर्तीचं या कुंडात विसर्जन करावं असं आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलंय. घरगुती गौरी गणपतींचं उद्या म्हणजेच मंगळवारी विसर्जन होणार असून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश मूर्तींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन व्हावं यासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहापूर खणीत विसर्जनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्यात. महानगरपालिकेकडून विसर्जन कुंडांवर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. त्यामुळे नागरिकांनी नदी अथवा इतर नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन न करता आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन कुंडांचा उपयोग करून पर्यावरण संवर्धनात हातभार लावावा असं आवाहन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त सामाजिक संदेश आणि प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या अनेक प्रकारच्या घरगुती सजावटी साकारण्यात आल्यात. शेतकऱ्यांचा विरोध असणारा शक्तीपीठ महामार्ग, बाप्पा शेतकरी रूपात, शेतकऱ्यांचं जीवन, शेतकऱ्यांची व्यथा, हैदराबाद जवळील जंगलातील आगीमुळे झालेलं नुकसान अशा अनेक घटनांचं भान राखत गणेश भक्तांनी देखाव्यातून समाज प्रबोधन केलंय. गणेशोत्सवात नेहमीच काहीतरी हटके करण्याची परंपरा कोल्हापूरकरांनी यंदाही जपली आहे. कोल्हापुरात घरगुती गणेशोत्सवात सजावटीच्या माध्यमातून केवळ धार्मिक भावना व्यक्त न करता सामाजिक भान जपत गणेश भक्तांनी देखाव्यातून सामाजिक प्रश्नांना अधोरेखित केलंय. खुपेरे गावातील अनिकेत शिंदे यांनी बाप्पा शेतकरी रूपात अशी घरगुती सजावट करत बैलजोडीत बाप्पाला विराजमान करून शेतकऱ्यांचं विघ्न दूर कर, विघ्नहर्त्या असं साकडं घालत बाप्पासमोर शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं भान ठेवून त्यांनी हा देखावा साकारलाय. हैदराबादमधील जंगलाला आग लागल्यानं अनेक दुर्मिळ प्राण्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळं पर्यावरणाचं होणारं नुकसान लक्षात घेता कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील शुभम घराळे यानं जंगलातील जैवविविधता, आग लागण्याची कारणं आणि आगीमुळं झालेल्या नुकसानीचा देखावा साकारलाय. पर्यावरणपूरक सजावटीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी देखाव्यातून दिलाय. हरत्याला पृथ्वीवरती यावंच लागलं.
हत्ती, मोर, हरिण, सगळे पशु पक्षी आणि अनेक जातीचे प्राणी बेघर झाले. हे सगळं थांबवण्यासाठी आणि त्यांना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी विघ्नहर्त्यानं आपल्या मूषक सेनेला आदेश दिले आणि मूषक सेना ताबडतोब कामाला लागली. चला आपण ठरवूया, जंगल वाचवूया. जंगल वाचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपणच आज जागे झालो नाही तर उद्या आपल्या मुलांना हिरवळीऐवजी फक्त वाळवंट दाखवावं लागेल. कारण जंगल आहे तर जीवन आहे. जंगल नसेल तर उद्याचं भविष्य अंधारात आहे. तर चला यासाठी आपण झाडं लावू, त्यांचं संगोपन करू आणि निसर्गाचा आदर करू. तसंच कोल्हापुरातील शिवाजी पेठेत राहणाऱ्या इंद्रजित माने यांनी अतरंगी लोकांचं सतरंगी नगर, जगात भारी असं आमचं कोल्हापूर शहर अशी घरगुती सजावट करत दूध कट्टा, म्हशीच्या शर्यती, कोल्हापुरी पायताण, साज, गुळ, खाद्य संस्कृती, फुटबॉल, कोल्हापूरच्या कट्ट्यावरची पोरं, शेवटचा हार आणि स्वर्गाचं प्रवेशद्वार असलेली कोल्हापूरची कमान अशा अनेक गोष्टी दाखवत त्यांनी देखावा साकारलाय. कोल्हापूर शहराजवळील जरगनगर या भागात राहणाऱ्या पृथ्वीराज देवकुळे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेलं छत्रपती राजर्षी शाहू टर्मिनसचा हुबेहूब देखावा साकारलाय. कृपया लक्ष द्या. 1103 कोल्हापूर मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. पाचगावमधील पैलवान वैभव सुर्वे यांनी लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेलं शिवलिंग साकारत कोल्हापूरचे अनेक प्रश्न सुटावेत, कोल्हापूरची जनता सुखी आणि समृद्धी व्हावी अशी प्रार्थना गणरायाचरणी केली आहे. हुबेहूब शिवलिंगाचा देखावा साकारल्यानं अनेक शिवभक्तांनी घरी भेट देत दर्शन घेतलंय. असे अनेक देखावे साकारत कोल्हापूरच्या तरुणांनी सामाजिक भान जपलंय. यंदा गणेशोत्सवात गणेश भक्तांनी अनेक प्रश्नांना अधोरेखित करत कोल्हापूरचं वेगळेपण समोर आणलंय. कागल तालुक्यातील सुरुपली इथल्या गणेश तरुण मंडळानं गणेशोत्सवातील महाप्रसाद रद्द करून त्याच रकमेतून मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी अल्पोपहार साहित्य पाठवलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत आरक्षणाची मागणी केली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. या ठिकाणच्या आंदोलकांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. त्यामुळं कागल तालुक्यातील सुरुपली इथल्या गणेश तरुण मंडळानं गणेशोत्सवातील महाप्रसाद रद्द करून त्या रक्कमेतून आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांना अल्पोपहार पाठवलाय. अन्य मंडळांनी सुद्धा याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. इचलकरंजीसह लक्ष्मी इंडस्ट्रीज, हातकणंगले आणि यड्राव इथं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झालेत. या प्रकल्पामुळे पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे. महापालिका सभागृहात या प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह प्रोसेस आणि सायझिंग चालक उपस्थित होते.
इचलकरंजी इथं 15 MLD, हातकणंगलेत 5 आणि यड्रावमध्ये 5 MLD क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातलं असून मुदतीपूर्वीच काम पूर्ण करावं असं त्यांनी सूचित केलंय. खासदार धैर्यशील माने यांनी या प्रकल्पासाठी शासनाकडून 100% निधी उपलब्ध होणार असल्यानं याचा भार कुणावरही पडणार नसल्याचं सांगितलंय. आमदार राहुल आवाडे यांनी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सर्वसमावेशक अशी समिती तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सायझिंगचं सांडपाणी जमा करण्यासाठी 2 टँकर शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. तसंच सायझिंगच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र STP प्लांट उभारण्याच्या विषयाचा समावेशही यात करण्यात आलाय. या प्रकल्पांमुळे पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुटायला मदत होणार असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं. माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर, प्रोसेसधारक, सायझिंग तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाऊसाहेब आवळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. डॉल्बी आणि इतर अनावश्यक खर्चांना फाटा देत राधानगरी तालुक्यातील दाजीपूर इथल्या कोरगावकर युवा मंचाच्या वतीनं श्री गणेशा आरोग्याचा हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाद्वारे दाजीपूर अभयारण्य परिसरातील वाड्या वस्त्यांमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राधानगरी तालुक्यातील दाजीपूरमधील कोरगावकर युवा मंचच्या वतीनं गणेशोत्सव काळाबरोबरच वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी मंडळानं डॉल्बी आणि इतर अनावश्यक खर्चांना फाटा देत श्री गणेश आरोग्याचा हा उपक्रम राबवला. अभयारण्य परिसरातील दाजीपूर, ओलवण, माळेवाडी, भटवाडी, शिवाचीवाडी, हसणे, बांबर, शेळप या गावातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळाव्यात या उद्देशानं ही विशेष मोहीम राबवण्यात आली. शिबिराचा शुभारंभ सरपंच प्रतिभा कोरगावकर, डॉक्टर PR पाटील कवडे, डॉक्टर संजय भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या शिबिरात गंगाप्रकाश हॉस्पिटलच्या आरोग्य पथकानं विविध आजारांवर मोफत औषधोपचार केले. यावेळी शारदा कोरगावकर, प्रकाश पाटील, चैतन्य कोरगावकर, प्रवीण कोरगावकर, शैलेश कोरगावकर, प्रशांत कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ आणि कळंबा इथल्या कात्यानी कॉम्प्लेक्स गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी रविवारी सायंकाळी श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाला भेट दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजित सासणे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे खजाननीस किशोर यादव, नेताजी शिंदे, विजय घाटगे, विजय मिर्जे, अमल बागल, सुनील साळुंखे, उदय देसाई, पंडित यादव, विवेक गवळी भोसले, भूषण मिठारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कळंब्यातील कात्यायनी कॉम्प्लेक्स मित्रमंडळाला भेट दिली. त्यांनी श्रींचं दर्शन घेत आरती केली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मनोळे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उत्सव कमिटी अध्यक्ष सूर्यकांत गावकर, उपाध्यक्ष आदित्य शेळके यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. सणासुदीत गॅसच्या किमतीत मोठी घट. व्यावसायिक गॅस सिलेंडर 51 रुपयांनी स्वस्त. मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा. विरोधातील याचिका फेटाळल्या. मित्रांसोबत गणपती विसर्जनाला गेलेला तरुण नदीत तोल जाऊन वाहून गेला. सोलापुरातील घटना. मुंबईकरांना वेठीस धरू नका. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता. उद्या दुपारी 3 वाजता होणार पुन्हा सुनावणी. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कोतोलीमधील जुगार अड्ड्यावर कारवाई. 5 जण ताब्यात. रोकड आणि 5 दुचाकी असा सुमारे 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथल्या साहिल जाधव या तरुणानं कळंब्यातील शेतवडीत झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या. घटनेची CPR पोलीस चौकीत नोंद. एस न्यूजनं यंदाच्या गणेशोत्सवात आरती आमच्या श्रींची या विशेष भागाद्वारे कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांच्या श्रींची आरती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ आणि शाहूनगर मित्र मंडळाच्या श्रींची आरती. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. ओ श्री मंगलमूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. फणीवर बंधना. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. ओ श्री मंगलमूर्ती. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्वयं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील चांदोली वसाहत परिसरात राहणारे गणपती हरी पाटील हे 54 वर्षांचे शेतकरी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता घराबाहेर पडलेत. ते अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याचं कळवत ते आढळून आल्यास 55 45 06 83 17 आणि 96 04 17 85 85 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन केलंय.
वारणा नगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर आनंद गजानन कोरे यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आजपासून या शिबिराला सुरुवात झाली असून या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर सिद्धार्थ कोरे यांनी केलंय. वारणा नगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर आनंद गजानन कोरे यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त वारणा नगरच्या कोरे हॉस्पिटलमध्ये आजपासून मोफत सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. स्त्रीरोग विभागात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत स्त्री वंध्यत्व चिकित्सा, पुरुष वंध्यत्व चिकित्सा, दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन आणि गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारच्या दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांबाबत तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन होणार आहे. 5वं वर्ष श्रद्धानिमित्त आपण एक 5 दिवसीय आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व स्त्रियांचे सर्व वेगवेगळे आजार किंवा वेगवेगळे कॅन्सर, सोनोग्राफीज, परत ब्लड टेस्ट वगैरे बाकी सगळे ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपिक सर्जरीज ह्या आपण सवलतीच्या किंवा कमी दरात आपण करणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात सोनोग्राफी आणि रक्त तपासणीवर 50% सवलत दिली जाणार असून गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सिद्धार्थ कोरे यांनी केलंय. ऊस शेती सध्या परवडेनाशी झाली आहे. ऊस उत्पादनासाठी येणारा खर्च आता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलाय. या पार्श्वभूमीवर बाजारात साखरेला चांगला दर असल्यानं तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं गेल्या वर्षी गायब झालेल्या ऊसाला 500 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेनं केली आहे. संघटनेच्या वतीनं कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांना निवेदन सादर करण्यात आलं. गेल्या 8 वर्षांमध्ये ऊस शेतीचा अभ्यास केला तर खतांच्या दरात 72%, मजुरीच्या दरात 30%, तणनाशकांच्या किमतीत 78%, तर ऊस तोडणी वाहतुकीच्या दरात 50% वाढ झाली आहे. त्या तुलनेत ऊसाच्या दरात फक्त 12% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऊसातून उत्पादित झालेल्या साखरेला आणि इतर उपपदार्थांना चांगला दर मिळतोय. त्यामुळे गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसासाठी FRP अधिक 500 रुपये दर मिळावा अशी मागणी जयशिवराय शेतकरी संघटनेकडून करण्यात येते. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनातील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाले नाहीत तर 10 सप्टेंबरला तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. मागितलं पाहिजे मूळ मागणी अशा मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या हिताशी आम्ही आज आलेलो आहोत. संचालक मंडळानं सकारात्मक निर्णय घेतो असं बोललेले आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत जर यावर काही निर्णय नाही दिला तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहेत असा आम्ही इशारा दिलेला आहे. याशिवाय वारणा कारखान्याने गेले 15 वर्ष झाले शेतकऱ्यांची व्याजाची बिले दिलेली नाहीत. ती व्याजाची बिले सुद्धा 10 ऑक्टोबरपर्यंत जमा करावीत, नाहीतर आम्ही कारखान्यासमोर सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा आम्ही जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने दिलेला आहे. यावेळी कारखान्याचे संचालक रवींद्र जाधव, शहाजी पाटील यांच्यासह जय शिवराय किसान संघटनेचे सदाशिव कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, गब्बर पाटील, नानासो इंगळे, शिवाजी आंबेकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील फायटर्स ग्रुप गणेशोत्सव मंडळाकडून शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र आणि नाण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या शस्त्र प्रदर्शनाला तलवारी, ढाल, भाले, कट्यारी, खंजीर, वाघनख, धनुष्यबाण, दांडपट्टा या शस्त्रांसह शिवराई नाण्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाला इतिहासप्रेमींसह नागरिक आणि बालचिमुकल्यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. संग्राहक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध मंडळं सामाजिक उपक्रम राबवतात. पन्हाळा तालुक्यातील आरळे इथल्या चांदणी चौक परिसरातील नवचैतन्य मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी सुद्धा मंडळाच्या वतीनं नवे पारगावच्या महात्मा गांधी हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात 90 दात्यांनी सहभाग घेत उच्चांकी रक्त संकलनामध्ये योगदान दिलं. मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष धनंजय गौडी यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
हातकणंगले तालुक्यातील वाठार गावची गायरान जमिनीपैकी काही जमीन ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावावर झाल्याचं उघडकीला आलंय. या विरोधात ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आलेले खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांना वाठार ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फे वडगावमधील गायरान गट क्रमांक 113 ब मधील 10 एकर जमिनीपैकी 7.5 एकर जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना न विचारात घेता अंबपच्या श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिल्याचा प्रकार उघडकीला आल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. शिक्षण संस्थेला दिलेला गायरान जमिनीचा भाडेपट्टा आदेश रद्द करण्याची मागणी करत वाठार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी करण्याचं आंदोलन करत 15 ऑगस्टपासून गावात साखळी उपोषण सुरू केलं होतं. ग्रामस्थांच्या या आंदोलनाकडे खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांनी दुर्लक्ष केल्यामुळं ग्रामस्थांकडून त्यांच्यावर आगपाखड होत होती. या पार्श्वभूमीवर आज लोकप्रतिनिधी तसंच वाठार ग्रामस्थ, जिल्हाधिकारी आणि बाळासाहेब माने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या समन्वय बैठकीचं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी वाठार ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. ग्रामस्थांना विश्वासात न घेता गावातील गायरान जमीन परस्पर दिल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्यांचाही यावेळी निषेध केला. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. बैठकीसाठी आलेले ग्रामस्थ महाराणी ताराबाई सभागृहात बसून होते. ग्रामस्थांची आक्रमकता पाहता जिल्हाधिकारी अमोल येडगे या बैठकीसाठी आले नाहीत. संपूर्ण ग्रामस्थांच्या सोबत बैठक घेण्याऐवजी 10 लोकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊ असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र संपूर्ण ग्रामस्थांच्या समोर येऊनच जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरत घोषणाबाजी केल्यामुळं तणाव वाढत गेला. याच दरम्यान खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने महाराणी ताराबाई सभागृहात आले. जिल्हाधिकारी येण्यापूर्वी त्यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. वाठार ग्रामस्थांनी संतापून दोन्ही लोकप्रतिनिधींना तीव्र शब्दांमध्ये सुनावलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी वाठार गावचे गायरान जमीन परत मिळवून देण्यासाठी आमदार आणि खासदार प्रयत्न करतो म्हणतात, पण ते गावावर उपकार करत नाहीत अशा भाषेत टीका केली. रविकिरण इंगवले यांच्या या टीकेवर खासदार धैर्यशील मानेंनी आक्षेप घेतल्यानं दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. याचवेळी माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आमदार अशोकराव माने यांनी मराठा समाजाची जागा लाटल्याचा आरोप केल्यामुळं त्यांच्यामध्येही खडाजंगी झाली. ही जागा तुम्ही भीक मागू नका, ही आपण काढून घ्यायची. आमदार साहेब, खासदार साहेब आपल्यावर उपकार करत नाहीत, हे नाही. मला बोलू द्या साहेब, तुम्ही बोलताना मी बोललो ना. जे आहे ते आहे, जे आहे ते आहे. आणि आमच्या मतदारसंघामध्ये जागा आहे, आमच्या माता बहिणी जागा हाताला काम देणार तिथं. तुम्ही मराठा समाज जागा सुद्धा काढून घ्यायला. आता सगळेजण शांत ऐका जरा. आता हॅलो, आता जी समन्वय बैठक आहे. हॅलो हॅलो दरम्यान या सर्व प्रकारानंतर अखेर जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, वाठार ग्रामस्थ आणि बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांची जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा बैठक झाली. या बैठकीत विजयसिंह मानेंनी जनभावनेचा आदर करत शासनाकडून भाडेतत्वावर देण्यात आलेली वाठार ग्रामपंचायतीची गायरान जमीन आपण परत करत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार गावची जमीन कायदेशीररित्या त्यांना परत करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अखेर वाठार ग्रामस्थांच्या एकजुटीपुढं विजयसिंह माने यांना झुकावं लागलं. वाठार ग्रामस्थांनी एकजूट कायम ठेवत गावाची गायरान जमीन वाचवण्यासाठी दिलेला लढा यशस्वी झालाय.
शेतकऱ्यांचा विरोध असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे होणारं नुकसान, शेतकऱ्यांवर ओढावणारी संकट लक्षात घेता कागल तालुक्यातील एकोंडी गावातील शेतकरी आनंदा आणि कोमल पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी करणारा देखावा साकारलाय. राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जातोय. कागल तालुक्यातील एकोंडी या गावातून हा महामार्ग जाणार असून याच गावातील बाधित शेतकरी आनंद आणि कोमल पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात देखावा साकारलाय. अल्पभूधारक असणारे शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत. उभी पिकं, बागायती शेती, विहिरी, जनावरांचे गोठे, घरं आणि नदीवरील पाणी योजना हे सर्व महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहे. याचं चित्रण देखाव्यातून करण्यात आलंय. हा महामार्ग झाला तर सुपीक जमिनी नष्ट होतील आणि शेतकरी देशोधडीला लागतील. आमची अल्पशेती उद्ध्वस्त होईल म्हणून हा महामार्ग रद्दच व्हावा असं गणरायाचरणी साकडं घातल्याचं बाधित शेतकरी कोमल पाटील यांनी सांगितलंय. एक शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याची पत्नी, राहणार एकोंडी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आम्ही शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या एक आरास पद्धतीनं गणरायाला साकडं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना देखावा द्वारे शासनाला दाखवून द्यायचं आहे की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात बागायतदार क्षेत्र जात असल्यामुळे आमचा किती विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. शक्तीपीठ महामार्ग बंद झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. करवीर तालुक्यातील नंदगावमधील मोहन ज्ञानदेव पाटील या शेतकरी कुटुंबानंही शक्तीपीठ महामार्गामुळे होणारं नुकसान लक्षात घेता शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतजमीन वाचवा असा देखावा साकारत महामार्ग रद्द करावा असं गणरायाचरणी साकडं घातलं. शक्तीपीठ महामार्गामुळं शेतकऱ्यांवर येणारी संकटं, राबणारा शेतकरी, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, शेतकऱ्यांची व्यथा या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. माझी जरी जमीन या महामार्गात जाणार नसली तरी अनेक शेतकऱ्यांची व्यथा मी जाणतो. मला जमिनीची किंमत माहिती असल्यानं मी हा देखावा साकारल्याचं शेतकरी मोहन ज्ञानदेव पाटील यांनी सांगितलंय. शक्तीपीठ बाधित शेतकरी नसून हा देखावा सादर करण्याचा मागचा माझा उद्देश हा की मी पण एक शेतकरी आहे आणि मला शेतजमिनीची किंमत आहे. सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर संपूर्ण समाजाच्या भवितव्यालाही धोका देऊ शकतं. डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण शेतजमीन जर नष्ट करत आलो तर भविष्यात अन्नधान्याचा तुटवडा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच हा देखावा मी सादर करून गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की हे गणराया शक्तीपीठ महामार्ग रद्द होऊ दे आणि 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखी जीवन जगू दे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धी लाभू दे. अनेक शेतकऱ्यांची व्यथा या देखाव्यातून दाखवली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मराठा समाजाची सहनशीलता संपत आली आहे. आरक्षणाबाबत पुन्हा चालढकल झाली तर सरकारला परिणाम भोगावे लागतील. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी मराठा आरक्षण देण्याची मागणी करत सरकारला केलं सावध. पिस्तुलातून गोळीबार, मेहुणा जखमी, माजी सैनिकानं जुना राग काढला की चुकून घडलं याची चर्चा. पन्हाळा तालुक्यातील नावली इथला प्रकार. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या वाठार गावच्या गायरान जमिनीबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक ठरली वादळी. खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव मानेंवर ग्रामस्थ संतापले. मुंबईतील मराठा आंदोलकांचे पोटाचे हाल थांबवण्यासाठी कोल्हापूरकर एकवटले. कोरडा खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या आज मुंबईला पाठवल्या. आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ जागतिक रँकिंगमध्ये नाव कमावेल. आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश गोयल यांचा विद्यापीठाच्या स्थापना दिन कार्यक्रमात विश्वास. CA मिलिंद काळे यांचा डॉक्टर डी.वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.